रास्ता रोको, वाहनांची तोडफोड, जाळपोळ, मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला आता हिंसक वळण आले। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज 8वा दिवस आहे, तर दुसरीकडे मराठा आंदोलकांचा उद्रेक आता वाढतच जातोय। लोकप्रतिनिधींच्या घरावर, गाड्यांवर हल्ले होत आहेत। अनेक सत्ताधारी आमदारही आता मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतात। शांततेत सुरू असलेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन आता चिघळतंय। त्यात मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला 24 तासांचा अल्टिमेटम दिलाय। त्यामुळे सरकारची मात्र धावाधाव होतीये। जरांगे त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत। मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या हालचालींनाही वेग आलाय, पण सध्याचं एकंदर वातावरण बघता यावर तोडगा काढण्यासाठी सरकार आता काय करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। या दरम्यान हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारसमोर काही पर्याय असू शकतात। आता ते कोणते जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत। खरं तर ऑगस्ट महिन्यात जालन्यातल्या आंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला सुरुवात झाली होती, पण 1 सप्टेंबरला या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि हे आंदोलन व्यापक बनलं। महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र दिलं जावं अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील दुसऱ्यांदा उपोषणाला बसलेत। यानंतर 24 तासात यावर फैसला झाला नाही तर पाणी बंद करणार असं म्हणत जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिला। आंदोलन कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही। अनेक राजकीय पक्षांकडून आम्हाला पाठिंबा आहे। सरकारनं लवकरात लवकर विशेष अधिवेशन घ्यावं आणि आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगेंनी केली आहे। त्यात मंगळवारी रात्री आंतरवाली सराटीत इंटरनेट सेवा बंद झाली आणि पोलीस जरांगेंना ताब्यात घेऊ शकतात अशी बातमी ग्रामस्थांमध्ये पसरली। त्यामुळे बराच गदारोळही पाहायला मिळाला। आता राज्यात मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या हिंसाचारावर यानंतर जरांगेंनीही भाष्य केलं। हिंसाचार केला तर मला वेगळा विचार करावा लागेल। आंदोलन करा पण शांततेत करा असं आवाहन जरांगेंनी केलंय। आता जरांगेंनी अल्टिमेटम देत सरकारला वेठीस धरलंय खरं, पण त्यांचं उपोषण शांततेत सुरू आहे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे। शाहू महाराजांनी आंतरवालीत जात जरांगेंची भेट घेतली। राज ठाकरेंनीही पत्र लिहित जीव गमावू नका अशी भूमिका जरांगेंसमोर मांडली। सध्या जरांगे पाटील गरीब मराठा नेतृत्वाचा चेहरा झालेत। सर्वसामान्यांच्या मनात जरांगेंबद्दल आपुलकी आहे। त्यामुळे असंच चालत राहिलं आणि जर जरांगेंच्या तब्येतीला काही कमी जास्त झालं तर सगळीच परिस्थिती विचार करण्यापलीकडे चिघळू शकते। आता मराठा आरक्षणाचा प्रश्न हा काही आजचा नाहीये। राज्यात सरकार बदललं तरी हा प्रश्न मात्र कायम आहे, जो आता सुप्रीम कोर्टात सोडवू शकतं। शिंदे सरकारनं क्युरेटिव्ह पिटिशन केलंय खरं, पण ते किती यशस्वी होईल हे सांगता येत नाही, कारण तो मार्ग सोपा नाहीये। त्यात शिंदे समितीला आरक्षणाबाबतचा पुढचा अहवाल देण्यासाठी, अधिक माहितीसाठी किमान 2 महिन्यांचा तरी कालावधी लागू शकतो। त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारसमोर 2 सोपे पर्याय असू शकतात। ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी। पंतप्रधान मोदींशी अद्याप याबाबत चर्चा झालेली नाहीये, त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी मोदींची भेट घेतली, मोदींनी या प्रकरणाची दखल घेतली तर परिस्थिती कदाचित बदलू शकते। आता दुसरा पर्याय म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची मनधरणी करावी। तिन्ही नेत्यांनी एकत्र येत प्रयत्न केले, जरांगेंना संपूर्ण परिस्थिती सांगितली, कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षणाला किती वेळ लागू शकतो याची माहिती देऊन जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तर परिस्थिती कदाचित बदलू शकते। मराठा आरक्षणाप्रकरणी सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठकही पार पडली। यावेळीही केंद्राकडे हा विषय मांडावा, केंद्रानं यात हस्तक्षेप करावा अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांकडून करण्यात आली। त्यामुळे सरकार आता काय भूमिका घेणार, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी, जरांगेंचं उपोषण थांबवण्यासाठी सरकार काय पावलं उचलणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण या सगळ्यात मराठा आरक्षणाचं आंदोलन भरकटतंय असं आपल्याला वाटतं का? तुमचं उत्तर कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।